अति काळजीमुळे ना जगणं नको झालंय असं जे वाटतंय ना तुला, एका दृष्टीने ते बरोबर आहे. पण मग बघ तू पण तोच पॅटर्न फॉलो करायला लागलेली आहेस का? म्हणजे तुला वाटतं की नाही, की माझी आई माझी अति काळजी करते. म्हणजे सारख्या सूचना देणार, हे करू नकोस, ते कर. तुझं वय आता किती आहे? अबाउट 38 आहे असं. तर आता तुझा मुलगा आहे 10 वर्षाचा. त्याच्या बाबतीत तू काय करायला लागली आहेस? म्हणजे त्याने उठायचं कधी, त्याने डब्यात काय घ्यायचं आहे, त्याने अभ्यासाला कधी बसायचं सगळं तू ठरवायला लागली आहेस. तो खेळताना पडेल, मग त्याचे मित्र चुकीचे असतील, हे सगळं पण तू ठरवायला लागली आहेस. जेव्हा तू आईच्या भूमिकेतून विचार करतेस, तेव्हा तुझं हे सगळं राईट वाटतं. पण जेव्हा मुलीच्या भूमिकेतून विचार करतेस, तेव्हा असं वाटतं की तुझी आई तुझ्यावरती अन्याय करायला लागलेली आहे. आता इथे तुला 2 बाजूने विचार करायचा आहे. तू हे समजून घे, तुझी आई जे करायला लागली आहे, ते काळजीपोटी करायला लागली आहे. कारण तुझ्या मुलाचं तू काळजीपोटी करतेस आणि तू आता दुसऱ्या बाजूने हे समजून घे, की जर तुझ्या आईचं वागणं तुला पटत नाही, तर तुझं तुझ्या मुलासोबतचं वागणं आहे ना, ते तुला बदलायला लागणार आहे. आणि तुला जसं तुझ्या आईकडनं एक्स्पेक्टेड होतं, तशा टाइपचं किंवा त्याच्यापेक्षा मोर दॅन दॅट काहीतरी, तुला तुझ्या मुलासोबत वागायचं आहे, हे तुला समजून चालायला लागेल आणि ते सगळं ॲप्लाय करायला लागेल. इतकं सोपं आहे का? आहे. अवेअरनेस क्रिएट झाली का मग सोपं आहे आणि अवेअरनेस क्रिएट झालेली नाही, तर खूप अवघड असतं मग सगळं. त्यामुळं व्हॉट इज द की? की इज द अवेअरनेस. एखाद्या माणसाजवळ आपल्याला सेफ वाटतंय असं फिलिंग येतंय. एक्झाम्पल देते. तुला माझ्याजवळ सेफ वाटतंय, कारण तुझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी द्यायला लागलेली आहे किंवा त्यातून बाहेर कसं पडायचं, हे सांगत असताना मी तुझ्याविषयी एनालिसिस करत नाहीये. तिथं फक्त किंवा कुठली जजमेंट नाहीये. जस्ट वे आउट मी प्रोव्हाईड करायला लागलेली आहे. पण प्रत्येकालाच ते सेफ वाटणार नाही. कारण असं म्हणतो ना आपण, की राक्षसांच्या पंक्तीला जर देव जेवायला बसले, तर ते नॉन-व्हेज वगैरे त्यांना नाही पचणार आहे. पण देवांच्या पंक्तीतला वरण-भात तरी कुठे चालणार आहे राक्षसांना. त्यामुळे हे दोन्ही बाजूनी असू शकतं. आपल्या एनर्जीच्या लेव्हलवर हे ठरणार आहे, की आपल्याला कुठं सेफ वाटणार आणि कुठं अनसेफ वाटणार. त्यामुळं ती माणसं त्या फ्रिक्वेन्सीला कनेक्ट होत जात असतात. जशी-जशी आपली फ्रिक्वेन्सी पॉझिटिव्ह व्हायला लागते, ग्रो करायला लागते, तसं-तसं आपण चांगल्या लोकांच्या संपर्कात ऑटोमॅटिकली यायला लागतो. तिथे आपल्याला फारसे प्रयत्न करावे लागत नाहीत किंवा लोअर लेव्हलच्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत, ती माणसं लाईफमधनं गायब पण व्हायला लागतात. त्यामुळं माणसंही तर बदलत राहणारच आहेत. तिथे काही आपल्याकडे चॉईस नाहीये कुठलंच. आपल्याला ती माणसं जर बदलून हवी असतील ना, तर काम करायला लागणार आहे स्वतःच्या फ्रिक्वेन्सीवरती आणि स्वतःच्या हिलिंगवरती. आणि जिथं रेकी इज द बेस्ट वे. तो तुम्हाला हिलिंगला खूप फास्ट मदत करतो. इव्हन तुमची फ्रिक्वेन्सी चेंज करायला पण फास्ट मदत करू शकतो. एखादं रिलेशन तुटल्याचं दुःख होतं. त्याचं कारण असं आहे, की आपल्याला ते हवं आहे. म्हणजे तिथे आपण काही एक्सपिरियन्सेस घेतलेले आहेत ना, जे खूप चांगले होते आणि ते रिपीटेडली हवे होते. पण जर मग तुमचं कार्मिक कंप्लीशन झालेलं आहे, तर ते ब्रेक होऊ शकतं. दुसरी गोष्ट ते तुमच्या आयुष्यात आता नको आहे. कारण तुमची फ्रिक्वेन्सी बेटर व्हायला लागली आहे. तर ते ऑटोमॅटिकली निघून जातं. आणि तिसरी एक गोष्ट अशी होऊ शकते, की काही वेळेला रिलेशन्स ब्रेक होत नाहीत. पण आपल्या बदलणाऱ्या फ्रिक्वेन्सी बरोबर ना, आपल्या आसपासच्या लोकांची पण फ्रिक्वेन्सी बेटर व्हायला लागते. आणि ते बिघडलेले रिलेशन्स इम्प्रूव्ह व्हायला लागतात ऑटोमॅटिकली. मग इथं फ्रिक्वेन्सी बेटर करण्याला आपण प्रेफरन्स द्यायला पाहिजे. आणि जे रिलेशन तुटलेलं आहे ना, तिथं समजून घ्यायला पाहिजे ना, की तिथं जे काही चार्म होतं ते संपलंय. आता मग पकडून ठेवण्यात काय अर्थ आहे? मग पुन्हा आपले हातच घायाळ होतील. मन घायाळ होईल. त्यापेक्षा सोडून देणं बेटर राहतं. मध्यंतरी ना Facebookवरती मी एक पोस्ट वाचली होती. तर तिथं त्या आईनी मेसेज टाकला होता, की "बाळा, मी तुझी घरी वाट बघतेय. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. कुठं असशील तिथून परत ये." तर हे बाळ म्हणजे 27-28 वर्षाचं होतं.
आणि काही दिवसांनी त्या बाळाने त्या पोस्टला Facebookवरच रिप्लाय दिलेला होता, की "आई मला माहिती आहे तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि म्हणूनच मला घरी यायचं नाहीये आणि किंबहुना म्हणूनच मी घर सोडलंय." आणि त्यानं खाली एक्सप्लेनेशन दिलं होतं. "मी काय खावं हे तू ठरवतेस, माझ्या तब्येतीला काय चांगलं, काय वाईट तू ठरवतेस. मी शाळेत असताना सुद्धा अभ्यास कधी करायचा, मी उठायचं कधी, मी झोपायचं कधी, माझे मित्र कोण असायला पाहिजेत, मी कुणाशी बोलायचं, मी कुणाशी बोलायचं नाही, मी कुठल्या नातेवाईकांच्याकडे जायचं, सगळं तूच ठरवत होतीस. मी कुठले खेळ खेळायचे, मी कुठल्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा, मी कुठं जायचं, प्रवास करायचा की नाही, सुट्टी मी कशी एन्जॉय करायची, माझ्या सुट्टीचं काय प्लॅनिंग पाहिजे, इव्हन मी झोपताना सुद्धा कुठल्या कुशीवर झोपायचं, हे सुद्धा तूच ठरवतीस. मग मी तिथे आहे कुठे? आणि आत्ता त्या बांधून ठेवण्याला मी कंटाळलेलो आहे. मला माझं आयुष्य जगायचं आहे आणि प्लीज मला आता घरी बोलवू नकोस." हे उत्तर त्या मुलाने दिलं होतं. आज आपणही बघायला पाहिजे, की असे किती पालक आपल्या मुलांसोबत वागायला लागलेले आहेत. प्रेम आहे मान्य आहे, पण प्रेम म्हणजे असं एखाद्याला बांधून ठेवणं. आपण आपल्या अपेक्षांचं ओझं आपल्या मुलांच्यावरती टाकतोय का? हे पालकांनी बघायला पाहिजे का नको? आता बघ, की मला इंजिनिअर व्हायचं होतं. नाही होता आलेलं, काही कारणं असतील. तर मग मी माझ्या मुलाला कंपल्शन करायचं का, की तू इंजिनिअरच व्हायला पाहिजेस हं? काय वाटेल ते करून म्हणजे तू म्हणशील तेवढा पैसा देतो, तुला सगळं कम्फर्ट देतो, तू म्हणशील ते शाळेत घालतो, पाहिजे ते कोचिंग क्लासेस लावतो. पण तू इंजिनिअर होऊन दाखवायचंस, ते पण ते म्हणतात त्याच साइडचं आणि तिथून पुढचं पण जॉब आहे, बिझनेस आहे, तर ते म्हणतात ते करायचं. का बरं? ते जे मूल जन्माला आलंय, ते त्याचं काहीतरी घेऊन आलंय ना. त्याला नाही इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट. त्याला म्युझिक शिकायचं आहे. त्याला आर्टमध्ये इंटरेस्ट आहे. त्याला बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे. त्याला काहीतरी वेगळं करण्यात इंटरेस्ट आहे. गाणं शिकायला आवडतं. एखादा तो चांगला गायक होऊ शकतो. पण मग पालकांना हे मान्य नाही. तर अशा वेळेला मुलं सफर व्हायला लागतात. आणि ही काळजी प्रत्येकानं घ्यायला पाहिजे. आजकाल काय व्हायला लागलंय, 1 किंवा 2च मुलं आहेत आणि जिथं एकुलतं एक आहे ना, त्या मुलांवरती तर हा भार फार जास्त पडतो. कारण दोन्ही पालकांच्या सगळ्या अपेक्षा त्या मुलावरती आहेत. म्हणजे त्या मुलाला काय वाटायला लागलंय, समटाईम्स डझंट मॅटर. समटाईम्स म्हणण्यापेक्षा बरेचदा ते मॅटरच करत नाही आणि मग ती मुलं डिप्रेशनमध्ये जायला लागतात. मग अभ्यास होत नाही. आयुष्यापासून पळावसं वाटायला लागतं. नको असणाऱ्या गोष्टींच्या आहारी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आई-वडिलांच्या पासून मुलं दुरावायला लागतात काही कारण नसताना. म्हणजे जे तुमचं सगळ्यात जास्त प्रेमाचं रिलेशन आहे, तेच तुम्हाला नकोसं वाटण्याचं तर काहीच कारण नाही. असं पण आहे हं, की आमच्या मुलाने आम्हाला खूप त्रास दिला. तुम्ही हे बघताय का, की तुमचं त्या मुलासोबतचं जे वर्तन आहे, तिथं काही चेंज करणं पण गरजेचं आहे का? 8 वर्षाच्या माझ्याकडे 1-2 केसेस आल्या होत्या. दोन्ही मुलं लहान होती. मुलांना भूक लागत नाही, मुलं हसत नाहीत. सारखी कंटाळून बसलेली असतात आणि काय शब्द बोर होतात. तर 7व्या वर्षी कोण बोर होतंय? आमचं लहानपण आठवतंय आम्हाला. दिवसभर खेळत असायचो. शाळा झाली की यायचं 2-2, 3-3 तास खेळायचो. आज मुलांना खेळणं माहितीच नाहीये. सकाळपासून जे शेड्यूल चालू होतं, स्कूल्स, मग क्लासेस, मग ॲक्टिव्हिटीज, मग पुन्हा गाण्याचा क्लास, सिंगिंगचा क्लास, आठवड्यातल्या दिवसांच्या प्रमाणे क्लास असतात त्यामुळे त्याचं शेड्यूलिंग केलेलं असतं. लँग्वेज इम्प्रूव्ह करायची असते, पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करायची असते. डाएट प्लॅनसुद्धा मुलांना फॉलो करायचे असतात. 7व्या वर्षी? मग त्या मुलांनी जगायचं कधी? आणि चाइल्डहूड हे काय 28व्या आणि 30व्या वर्षानंतर अनुभवायची गोष्ट नाहीये. हे बिफोर 14 जी मजा आहे ना, ती आपण लाईफटाईम घेऊन जाणार आहे आणि मुलांना तिथे थोडी ती मोकळीक द्यायला पाहिजे. त्या मुलांच्या दोघांच्याही केसमध्ये फक्त 4 ते 5 दिवस काही गोष्टी त्यांना बदल करायला सांगितल्या. म्हणजे पालकांचं असं म्हणणं होतं, की अभ्यास नाही घ्यायचा किंवा ह्या गोष्टी. तर
मुलाची लाईफ इम्पॉर्टंट आहे का अभ्यास इम्पॉर्टंट आहे हे बघायला लागेल. दुसरं म्हणजे जे मूल जेवतच नाही, त्या मुलाला अभ्यास करायला लावून तुम्ही करणार काय आहात? आणि फक्त अभ्यास करून घेणं, आत्ता तो अभ्यास पण इतक्या तीव्रतेच्या लेव्हलला जायला लागलाय, की मुलांना अभ्यासाविषयी हॅट्रेस यायला लागली आहे मनात. म्हणजे अभ्यास तेवढा नको, पुस्तकं नको, शाळा नको. शाळेची गोडी निर्माण करणं भाग वेगळा आहे आणि शाळेसाठी फोर्स करणं हा भाग वेगळा आहे. नो डाउट एज्युकेशन इज इम्पॉर्टंट, बट लाईफ इज मोर इम्पॉर्टंट दॅन एज्युकेशन.